थेट जाऊया ज्या ठिकाणी सुप्रिया सुळे बोलतायत। मी म्हणला होता ना, धनगर समाजाला आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये देईन, त्याला 10 वर्ष झाली। मग ही धनगर समाजाची फसवणूक नाही? देवेंद्र फडणवीसांनी विचारलं नव्हतं, त्यांनी अभ्यास केला नव्हता? एरवी नेहमी म्हणायचे अभ्यास करून उत्तर देईन। काय झालं त्या अभ्यासाचं आणि त्या उत्तराचं? म्हणजे इथं फसवणूकच झाली ना धनगर समाजाची। जर हे धनगर समाजाला फसवू शकतात तर ते मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि बाकीचे जे सगळे आपले VJNTचे लोक आहेत, मग रामोशी समाज असेल किंवा भामटा समाज असेल, असे समाज आहेत जे आरक्षण मागतायत। मग त्यांना पण हे असेच, जसं धनगर समाजाला फसवलं तसं मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि VJNT भटक्या विमुक्त समाजालाही फसवू शकतात, हे आपण बघतोय। ताई, प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की मनोज जरांगे यांच्यावरती घातपात होऊ शकतो, त्यांच्यावरती विषप्रयोग होऊ शकतो, अशा पद्धतीने त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे। हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार हलगर्जीपणा करते, अतिशय असंवेदनशील हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे। ते अजिबात संवेदनशील नाही आहेत ह्या बाबतीत। जरांगे पाटलांना जर काही झालं तर त्याला फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोके सरकार जबाबदार असेल। जरांगे पाटलांनी खूप सहन केले, जसं धनगर समाजाची फसवणूक केली तशी जरांगे पाटलांचीही फसवणूक होते, असंच तुमच्या सगळ्यांच्या विधानावरनं दिसतंय। पण राज्यातले मंत्री म्हणतायत एक दिवसाचं अधिवेशन आहे, आम्ही निर्णय घेऊ, जरांगे पाटलांची भूमिका योग्य नाही अशी टीका मंत्रीच करतायत। आता त्यांनीच ठरवायचं आहे, कारण का त्यांच्या पक्षामध्ये प्रत्येकजण काहीतरी वेगळं बोलतं। त्या कॅबिनेटमध्ये एक बोलतात, त्याच्यानंतर कॅबिनेटमध्ये ऐकलं नाही गेलं तर बाहेर येऊन तुमच्या मीडियामध्ये काय काय बोलतात। त्यामुळे नक्की महाराष्ट्र सरकारमध्ये काय सावळा गोंधळ झालाय तो त्यांनाच माहिती। ताई, अधिसूचनेबद्दल एक प्रश्न आहे। सुरुवातीला अधिसूचना काढण्यात आली, आश्वासन देण्यात आलं, त्याची मुदत काल 16 तारखेला संपलेली आहे। नक्की ही आरक्षण मराठा समाजाला त्या OBC मधून दिलं जाणार आहे की नवीन कायदा आणून दिलं जाते? सातत्यानं गोंधळात टाकलं जातंय मराठा समाजाला। तुम्हाला ही आणखीन एक फसवणूक आहे हो, जशी धनगर समाजाची झाली तशी हीच। त्याच्यामुळे मला असं वाटतं हे प्रश्न मला विचारायच्या ऐवजी जे सरकारमध्ये आहेत त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजे। थँक्यू। It's a democracy, so everybody has a right to contest. So I think it's a fair thing to say, but it's very unfortunate and painful that the temple of democracy is Parliament. And yesterday, the way parliamentary procedures were mocked. अजित पवार यांचं वक्तव्य धक्कादायक असल्याचं सुप्रिया सुळे म्हणतायत। तर अजित पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळे यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांना काही झालं तर सरकार जबाबदार असेल, असं देखील सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।